श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा.रा. अंतरकर हे परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या कन्या तीर्थस्वरूप विमलाबाई काळे यांच्या परमपूज्य श्री तात्यासाहेबांच्या आठवणी सांगतात. 1946 हे लढाईवरून परत आले. आम्ही कोल्हापूरला बिऱ्हाड केले. कोल्हापुरात राहावे अशी तीर्थरूप तात्यांची लहानपणापासून इच्छा होती, ती यायोगे पुरी झाली. वर्षातून महिना दीड महिना श्री महाराज बरोबर भक्तमंडळी घेऊन राहत, तेव्हा आनंदी आनंद असायचा. तीर्थरूप तात्यांना जिलबी लहानपणापासून आवडे. ती त्यांच्या मुक्कामात एकदा तरी करीत असो. आंबेही चांगले स्वस्त मिळत असत. हेही श्री महाराज आले म्हणजे घर त्यांचेच आहे अशा वृत्तीने वागत. त्यामुळे आलेली मंडळी निसंकोचपणे राहत. एखाद्या सुट्टीत आम्हीच मालाडला जात असू, त्यामुळे सहवास खूप घडत असे. त्यांनी आम्हाला खूप प्रेम लावले. आमची मुले तान्ही असताना रडली तर पहाटे आई तीर्थरूप तात्यांच्या जवळ नेऊन ठेवी. ते बिचारे भजन म्हणत त्यांना सांभाळीत. नातवंडांशीही त्यांचे वागणे मित्राप्रमाणे असे. त्यांची प्रकृती वयोमानामुळे थोडी अशक्त होती, पण आपले आपण औषध घेऊन पथ्य सांभाळीत. 42 वर्षांच्या पुनराविष्काराच्या काळात त्यांच्या मुखाने हजारो लोक नामाला लावण्याचे कार्य झाले. त्यांच्या मुखी आम्ही अपशब्द कधी ऐकला नाही. आम्ही त्यांच्याबरोबर रामेश्वर व काशी यात्रा केली. त्यात इतरही खूप मंडळी होतीच. पुढे आम्ही काही वर्षे रावळगावला गेलो. तेथेही ते हवा पालटण्यास येत. असो. 1967 साली एके दिवशी त्यांना दादर येथे हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा फोन आला. आम्ही दादरला जाऊन डॉक्टर करमरकर हॉस्पिटलमध्ये त्यांना भेटलो. खूप माणसे जमली होती. त्यांना खायला द्यायला सांगितले. तसे ते एकंदरीत आनंदात दिसले. डॉक्टर करमरकरांनी त्यांना एक ब्लॉकच दिला होता. त्या 8 दिवसात भेटायला कितीतरी माणसे येऊन गेली. सर्वांना खायला द्यायला ते सांगत होतेच. मी रात्रंदिवस त्यांच्या जवळ होते. त्यांना रात्री फारशी झोप लागत नसे. ते श्रींच्या मोठेपणाबद्दल गोष्टी सांगत. लहान मुले कोणी आली तर म्हणत, जा तुम्ही सिनेमाला जाऊन या. या काळात त्यांना 7-8 बाटल्या सलाईन देण्यात आले. त्या वेळात मी त्यांना प्राध्यापक बेलसरे यांचे सहज समाधी हे पुस्तक वाचून दाखविले. तेव्हा म्हणाले, यामुळेच मी हे सलाईन सहज घेऊ शकलो. डॉक्टर करमरकर त्यांच्याशी अगदी नम्रपणे बोलत. दुखते का असे त्यांनी विचारले तर तात्यांनी नाही म्हणून उत्तर द्यावे. या सहनशीलतेबद्दल डॉक्टरांना आश्चर्य वाटे. प्रत्यक्ष ऑपरेशनसाठी जाण्यापूर्वी तात्या श्रींना भेटले. मी त्यांच्या अगदी जवळ बसले होते. नेहमीप्रमाणे सर्व सांगून झाल्यावर शेवटी म्हणाले, जो नामात राहिला त्याला धोका नाही. तीर्थरूप तात्या ऑपरेशनसाठी गेले ते आपल्या पायांनी जिना चढून अगदी शांतपणे ऐटीत. एक दिवस लोकांनी माझ्यावर एवढे प्रेम का करावे असे बोलले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. या प्रसंगाखेरीज बाकी सर्व काळ ते अगदी शांत धीरगंभीर होते. देहावसनाच्या आदल्या दिवशी महाराजांचे इंग्रजी चरित्र काढ, वाचित बसू असे म्हणाले. पुस्तक काढून उघडले तर महाराजांच्या देहत्यागाचाच प्रसंग निघाला. माझ्या काळजात एकदम चर्र झाले. नंतर त्यांनी तीर्थस्वरूप मंगल जोशी याचकडून मज अंगीकारा दीनानाथा हा अभंग म्हणून घेतला. दवाखान्यात सुद्धा अंघोळ, मानसपूजा वगैरे नित्यकर्म त्यांनी चुकविला नाही. असे आमचे तात्या. आम्हाला मात्र काही दुखणेबाणे झाले तर अगदी आईच्या प्रेमाने अंगावरून हात फिरवीत. खेळात उत्तम पार्टनर. एरवी अगदी मित्राप्रमाणे बरोबरीच्या नात्याने वागत. आईच्या एका आजारात दिनूमामा आम्हाला मरवा बीचवर घेऊन जाई. त्यावेळी मी प्रवचने या पुस्तकाची प्रूफे वाचून दाखवीत असत. तीर्थरूप तात्यांचे जेवण तसे थोडे असे, पण ते अगदी व्यवस्थित, गरम लागे. बेशिस्त कारभार त्यांना कधीच आवडला नाही. आईने तात्यांना अगदी सावलीसारखी साथ दिली. घरात नेहमीच खूप पाहुणे असायचे. त्यात म्हातारी आजारी माणसेही असत.
आईने त्या साऱ्यांचे अगदी जातीनं सांभाळावे, कधी कोणाची आबाळ होऊ दिली नाही. दोघांनी अगदी आनंदाने संसार केला. तात्यांशी आपली जन्मगाठ पडली त्याबद्दल तिला अगदी धन्यता वाटे. ती नाव घ्यायची ते आठवते. संसार झाला थाटाचा, काही नाही पडले न्यून. रामचंद्र पंतांना महाराज लाभले, हे सासूबाई मामंजीचे पुण्य. अशा या मातृपितृचरणी आमचे कोटी कोटी प्रणाम. असो. साधक हो, पुढील भागात आपण तीर्थस्वरूप श्रीमती लीलाबाई शिरवळकर पुणे यांची परमपूज्य श्री तात्यासाहेबांची आठवण ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.